नमस्कार. टिटबिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. साधारण 4 ते 5 वर्षापूर्वी मी गोव्याला गेले होते माझ्या काकांच्या घरी. तिथे मी हे लोणचं सगळ्यात पहिल्यांदा खाल्लं आणि तेव्हापासून या लोणच्याची मी अगदी फॅन झाली आहे. म्हणजे मी आत्ता बोलते ना तुमच्याशी तरीसुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. इतकं यम्मी लागतं हे लोणचं की काय सांगू. या लोणच्याचं नाव आहे बाळ कैऱ्यांचं लोणचं. म्हणजे झाडाला ज्या छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या असतात की नाही, त्या वाऱ्यामुळे वगैरे खाली गळून पडतात. मग त्याच कैऱ्या अगदी गोळा करायच्या, स्वच्छ धुवायच्या आणि त्याच्यापासून बनवायचं हे बाळ कैरीचं लोणचं. इतकं टेस्टी लागतं की काय सांगू. चला तर अजिबात वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाळ कैरीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहून घेऊया. तर त्यासाठी इथे मी या 15 ते 20 छोट्या छोट्या अशा कैऱ्या घेतल्या आहेत. त्या छोट्या छोट्या असतात म्हणून त्यांना आपण बाळ म्हणतोय. सो या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात आणि कोरड्या फडक्यांनी पूर्णपणे पुसून साफ करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 2 चमचे मेथ्या, त्यानंतर 2 चमचे हिंग पावडर घेऊ शकता किंवा हिंगाचा खडा घेऊ शकता. त्यानंतर 3 चमचे हळद आहे. त्यानंतर इथे अर्धी छोटी वाटी तिखट, अर्धी छोटी वाटी मोहरीची डाळ, ही किराणा मालाच्या दुकानात सहजपणे अवेलेबल आहे, आणि 1 छोटी वाटी मीठ घेतलेलं आहे. तर हे सर्व साहित्य खाली तुम्हाला प्रमाणासह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता इथे मी गॅसवर एक छोटी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घेतलं आहे. आता हे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जातील 2 चमचे मेथ्या, आणि या मेथ्यांना आपण तेलावरती छान मेथ्यांचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. जास्त मेथ्या परतायच्या नाहीत, नाहीतर मेथ्या आणखी कडू होतात. त्यामुळे मेथ्यांचा थोडासा रंग बदलला, थोड्याशा अशा लालसर व्हायला लागल्या की त्यांना साईडला काढून घ्यायचं. आता त्याच कढईत जे आपण तेल आधी घातलं होतं त्याच तेलामध्ये मी 2 चमचे हिंग घालत आहे. हिंगाचा जर खडा असेल ना तर अजून छान. तर असे 2 छोटे छोटे हिंगाचे खडे तुम्ही त्या तेलामध्ये घालून घ्या आणि त्या हिंगाला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. असं हिंगाचं थोडंसं पांढरं पांढरं त्याच्यावरती टेक्स्चर येतं. तसं झालं की या हिंगाला सुद्धा आपण साईडला काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये मी परत तेल घातलेलं नाही आहे. त्याच कढईमध्ये आपण अर्धी छोटी वाटी मोहरीची डाळ परतून घेऊयात. ही मोहरीची डाळ तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे मिळते. तर आता या मोहरीच्या डाळांना सुद्धा आपण छान परतून घेऊया. थोडीशी अशी लालसर होती ही मोहरीची डाळ भाजली गेल्यावर, तर त्यांना सुद्धा आपण कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊ आणि झालं की साईडला काढून घेऊयात. लोणचं बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तेलामध्ये परतून आपला तयार आहे. याला आता आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात. मसाला थंड होत आहे तोपर्यंत त्याच कढईमध्ये मी 3 ते 4 पळ्या किंवा 3 ते 4 मोठे चमचे तेल घेणार आहे. कारण लोणचं म्हणजे तेल पाहिजेच, लागतंच. पण जर तुम्ही तेल कमी खात असाल तर तुम्ही इथे तेलाचं प्रमाण कमी देखील करू शकता. या तेलाला कडक तापवून घ्यायचं आणि तेल कडक तापलं की त्यामध्ये भरपूर अशी मोहरी घालायची आणि मोहरी मस्त फुटू द्यायची, तडतडू द्यायची. आणि एकदा ही फोडणी झाली की गॅस बंद करून या तेलाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. गरम फोडणी लोणच्यामध्ये घालायची नाही, थंड झालेली फोडणीच लोणच्यामध्ये घालायची. आणि आता या फोडणीला आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात. तोपर्यंत आपण जो परतून ठेवलेला मसाला होता की नाही तो पूर्ण थंड झाला आहे. तर आता हे थंड झालेला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपण घालूयात 1 चमचा मीठ, त्यानंतर यामध्ये जाईल 3 चमचे हळद, आणि आपण अर्धी वाटी तिखट घेतलं होतं त्यातलं थोडंसं तिखट मी इथे मिक्सरच्या भांड्यात घालत आहे. आणि या सगळ्यांना मिक्सरमध्ये फिरवून छान बारीक अशी याची पूड करून घेऊया.
तर तुम्ही बघू शकता आपण परतून घेतलेल्या मसाल्याची छान बारीक इथे आपण पूड करून घेतली आहे. तर आता यामध्ये आपण अजून थोडंसं 1 ते 2 चमचे मीठ घालूया आणि उरलेलं जे तिखट होतं ते सगळं तिखट यामध्ये घालून याला पूर्ण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. तुम्ही जर मीठ आणि तिखट कमी घालत असाल तर तुम्ही मीठ आणि तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आपला मसाला तयार आहे लोणच्यामध्ये भरण्यासाठी. आता काय करायचं, आपण ज्या कैऱ्या घेतल्या होत्या त्यांची देठं काढून घ्यायची आणि तुम्ही ही कैरी 2 प्रकारे चिरू शकता. तर इथे ही कैरी मी आडवी धरली आहे आणि आपण भरलेलं वांगं कसं चिरतो भरलेल्या वांग्याची भाजी करायला त्या प्रकारे इथे आपण याला चिरून घ्यायचं. याला मी इथे असा आडवी कैरी धरून इथं मी चिरले. दुसरं तुम्ही काय करू शकता तर तुम्ही उभं चिरू शकता. जसं आपण प्रॉपर भरलं वांग्याची भाजी बनवायला कसं चिरतो की नाही वांगं, अगदी सेम टू सेम तसं. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कैरी इथे चिरून घेऊ शकता. लक्षात घ्या, भरलेल्या वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपण कसं वांगं चिरतो अगदी सेम टू सेम तसंच इथे आपल्याला या छोट्या छोट्या कैऱ्या चिरून घ्यायच्या आहेत. तर या सर्व कैऱ्या आता मी इथे चिरून घेते. देठं काढून घेत आहे मी चिरण्यापूर्वी. सर्व कैऱ्या चिरून झाल्या आहेत, पण कैरीच्या आतमध्ये कोय सुद्धा असते हो की नाही. तर या ज्या छोट्या छोट्या कैऱ्या आहेत त्यामध्ये छोट्या छोट्या कोयी असतात. तर चाकूच्या साह्याने आतमध्ये या ज्या छोट्या छोट्या कोयी असतात त्या आपण काढून घेऊयात. असं आपण सर्व कैऱ्यांमधल्या छोट्या छोट्या कोयी काढून घेणार आहोत इथे. तर हे जे लोणचं आहे हे मी स्टोअर करण्यासाठी इथे अशी एक काचीची बरणी घेतली आहे. ही बरणी मी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये छान वाळवून घेतली आहे. आता काय करायचं, या बरणीच्या बुडाशी आपण थोडंसं मीठ घालायचं. लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे त्यामुळे मीठ हे घालावं लागेलच. तर याच्यामध्ये असं थोडंसं मीठ घालायचं. त्यानंतर आपण भरलेल्या वांग्याच्या भाजीमध्ये त्या वांग्यामध्ये कसा मसाला भरतो अगदी सेम तसंच दाबून दाबून आपण या कैरीमध्ये हा जो लोणच्याचा मसाला बनवला की नाही तो भरून घ्यायचा. हा मसाला नुसता खायला सुद्धा खूप छान लागतो बरं का. तर असंच आपण दाबून दाबून या कैरीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आणि एकदा भरून झाला की ती कैरी खाली बरणीमध्ये ठेवून द्यायची. दुसरी कैरी घ्यायची, त्यामध्ये सुद्धा आपण हा जो मसाला आहे हा व्यवस्थित चिरून जशी घेतली आहे कैरी त्या चिरांमध्ये आपण घट्ट दाबून दाबून पूर्णपणे भरून मसाला भरून घ्यायचा. आणि एकदा कैरी भरून झाली की तिला सुद्धा आपण या बरणीमध्ये ठेवून देऊया. तर अशाच प्रकारे मी इतर कैऱ्यांमध्ये सुद्धा आता मसाला भरून घेते. ट्रस्ट मी, तुम्ही एकदा हे लोणचं खाल्लं ना तुम्ही दरवर्षी हे लोणचं बनवणारच बनवणार, ही माझी गॅरंटी आहे. इतकं टेस्टी लागतं की काय सांगू. तर अशा प्रकारे सगळ्या छोट्या छोट्या कैऱ्यांमध्ये आपला मसाला भरून झालाय. दिसायलाच किती छान दिसतंय की नाही. विचार करा चवीला काय झन्नाट लागत असेल. तर लोणच्याचा जो मसाला होता तो माझा थोडासा अजून शिल्लक राहिला आहे. तर तो मसाला मी इथे वरून असा या बरणीमध्ये घालून घेते. तुमच्याकडे जर शिल्लक राहिला असेल तर तुम्ही तो घालून घ्या, वरनं नसेल राहिला तर इट्स ओके, काहीच हरकत नाही. मसाला भरून झाल्यानंतर आपण 1 ते 2 चमचे मीठ वरून सुद्धा घालूयात, कारण वर्षभर टिकवायचं की नाही आपल्याला हे लोणचं. त्यानंतर आपण जी मोहरीची फोडणी केली होती ती फोडणी पूर्णपणे थंड इथे झाली आहे. थंड झालेली ही फोडणी आपण या कैऱ्यांवरती घालून घेऊया. गरम फोडणी नाही घालायची, पूर्णपणे थंड झालेली फोडणीच आपण या लोणच्यामध्ये घालायची. कसलं भारी दिसते की नाही लोणचं. नक्की ट्राय करा, मी सांगते. तुम्ही नेहमी हे लोणचं बनवणार एकदा खाल्लं की. आता हे लोणचं काय करायचं तर घट्ट झाकण लावायचं बरणीला आणि त्यावरती
एक सुती कापड घ्यायचं आणि या कापडाला सुद्धा दोरीनी घट्ट बांधून ठेवायचं. 7 ते 8 दिवस या लोणच्याला छान मुरू द्यायचं आणि 7 ते 8 दिवसांनी मस्तपैकी सर्व करायचं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.